तर या वाढत्या उष्णतेमागे समुद्राच्या तापमानात होत असलेली वाढ हे मुख्य कारण असल्याचं ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ डॉक्टर सुभाष टाले यांनी म्हटलंय। तसंच वेळेत उपाययोजना न झाल्यास भविष्यात गंभीर दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। आपल्यासोबत आहेत पर्यावरण तज्ञ डॉक्टर सुभाष टाले सर। सर, काय होतंय, विदर्भ का तापतोय? आता विदर्भ का तापतोय याची काही स्थानिक कारणं तर निश्चित आहेतच, परंतु एक जर आपण सगळा असा जागतिक हवामानाचा विचार केला तर जागतिक हवामानामध्ये एक प्रकारचा बदल आहे। त्याचं कारण असं आहे की हे जे आता यावर्षी बोललं जातं की बा खूप सगळीकडे उष्णता राहणार आहे वगैरे, दरवर्षी आपला जो काही मान्सून असतो किंवा हे वातावरण असतं, हे वातावरण असतं तर याच्याकडे पाहत असताना जे हे सागरी याच्यावर डिपेंड असतं, विशेषतः प्रशांत महासागराचा मध्य आणि ईस्टर्न जो भाग आहे, तर साधारणतः पेरू आणि इक्वेडॉर हे जे दोन देश आहेत इथे ह्या घडामोडी घडत असतात। साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये जेव्हा ख्रिसमसचा सण चालू असतो त्या पिरियडमध्ये हे जाणवत असतं की बा तापमान कसं, सागरी तापमान कसं आहे। पण आता असं बोललं जात आहे किंवा असं लक्षात येत आहे की गेल्या 100 वर्षामध्ये हे वर्ष सागरी तापमानाचं सगळ्यात जास्त तापमान असलेलं वर्ष आहे आणि त्याचे परिणाम आहे। धोका जो आहे पुढच्या काळात अधिक वाढणार आहे का, मग तापमान अधिक वाढणार आहे का? हे बदल तर याचे पर्यावरणीय बदल हे अजून तीव्रतेने वाढणारच आहे, वाढणार आहेत। एखाद्यामध्ये 2-3 हे सायकल आहे, 1-2-3 वर्ष एकदम चांगली येतील, पुन्हा वाढणार आहे। याच्यासाठी जे काही सपोर्टिंग जे उपाययोजना आहे याच्यासाठी मात्र आपण सगळ्यांनी सतर्क असलं पाहिजे, मिशन म्हणून घेतलं पाहिजे। उमेश राणा, एबीपी माझा अकोला। तर या तापमान वाढीमागे मुख्य कारणं काय आपण ग्राफिक्सद्वारे समजावून घेऊयात। सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे भौगोलिक स्थान। विदर्भात समुद्राचा थंडावा मिळत नाही आणि त्यामुळे उन्हाळ्यात जमीन लवकर तापते आणि तापमान वाढते। आणखी एक महत्त्वाचं कारण हवामान बदल। जागतिक तापमान वाढीचा परिणाम स्थानिक पातळीवरही दिसतोय आणि त्यामुळे उन्हाळा अधिक लांब, कोरडा आणि उष्ण होतोय। आणखी एक महत्त्वाचं कारण झाडांची घटती संख्या। शहरीकरण, रस्ते रुंदीकरण आणि बांधकामांमुळे झाडांची संख्या कमी होतीये। सोबतच कॉन्क्रीटचं जंगल वाढतंय। सिमेंटचे रस्ते, इमारती, टीन शेड घरं आणि डांबरी रस्ते दिवसभर उष्णता साठवून ठेवतात। पावसाचं अनियमित प्रमाण हे देखील एक कारण आहे। पावसाचं प्रमाण कमी किंवा उशिरा झाल्यास जमिनीवरील ओलावा कमी होतो आणि कोरडी झालेली जमीन अधिकच तापते।